काही बसलेल्या बायका सुगरी नाहीत, काही बिलकुल नाहीत, काही मध्यम आहेत बरं का. मग मित्राच्या घरी गेले, जेवले. काय तुम्हाला सांगू, तिने असं जेवण केलं होतं. घरी आल्यानंतर ती म्हणाली, बघ थालीपीठ तूही करतेस, पण त्यांची थालीपीठ बघ. मग जा की तिकडे जेवायला. काय एवढं त्याने केलं होतं, एवढं काय केलं होतं? भाजणी केली होती, त्याच्यामध्ये अमकं तेल घातलं, अमकं घातलं, मी पण तेच घालते. अगं पण म्हणली येडी हळद. वा, कुठच्या तरी कुणी मला शाबास किती धन्यवाद. घरी जाऊन बायकोला हाक मार, म्हणजे कळेल तुला काय होतं ते. काय गंमत आहे बघा. अहो म्हणली मी तेच घातलं. नवरा म्हणला तू काही घाल, पण तुझ्या हाताला जर रुची नाही तर तू तरी काय करतेस, तू तरी काय करतेस. काही काय बायकांच्या हाताला इतकी रुची असते, त्यांनी पाण्याला जरी फोडणी दिली तर माणसं वा म्हणतात. आणि याने सगळं घरातलं वाटून घातलं तरी कशाचा पत्ता नाही. काय ती रुचीसुद्धा हातातून यावी लागते मंडळी. हां, म्हणूनच भात सगळ्याच करतात, वरण सगळेच करतात, भाजी सगळेच करतात, पण एखादीच्या हाताला ती रुची असते. तसं ज्ञानोबाला ही आगळी वेगळी सुगरी नसल्या कारणाने त्यांच्या इतकं रुचकर अध्यात्म जगात आत्तापर्यंत कोणी सांगितलं नाही. हे सांगायचं नव्हतं, कोणीही सांगितलं आहे. रुची घेऊन कसा दृष्टांत देत आहेत बघा. आपलीच आवड काय पकड झाली. मग ती बाई बघा, आता हे दृष्टांत अगदी कळायला सुंदर आहेत. मीठ आहे सगळं चौफलं आहे, ही टाकते पुन्हा टाकते, ही एवढं टाकते पुन्हा एक चिमूटभर टाकते. एक ठिकाणी उभा होतो, त्याने असं टाकलं असं टाकलं, जवळचे संबंध होते. मी म्हटलं हे काय आहे, आत्ता टाकलं पुन्हा पुन्हा एवढं का टाकलं, हे म्हणजे काय. ते म्हणले बाबा महाराज असले अवघड प्रश्न विचारू नका. मी म्हटलं अवघड काय, का टाकणारी तू आहेस, मी फक्त विचारलं. पहिल्यांदा टाकलं आणि पुन्हा एवढं टाकलं, ह्याच्यात काय झालं. ते म्हणले काय झालं ते माहिती नाही, पण आतला म्हणला एवढं टाक. आतला म्हणला एवढं टाक म्हणजे मीठ किती टाकू, तिखट किती टाकू, हे सांगणारा कोण आहे. हे तुमच्या आतून जेवढं येईल तेवढं कृतीतून प्रगट होईल. तुमच्या आतच जर नाही आलं तर तुम्ही काय करणार आहे, काय करणार आहे. हां, काही नाही, नुसते धपाटे थापाल आणि ते जर येडा असेल तर ते तसं खाईल. मी कोणालाच काही म्हटलेलं नाही. काय बरं, तुम्हाला किस्सा सांगतो घडलेला. खूप किस्से आहेत. 1928, 29, 30 साली आणि सद्गुरू दारा महाराजांचे सप्ते फलटण स्टेटमध्ये होत असत. तिथले इनामदार होता मी पूर्वीचे, आणि ती इनामी त्या काळातच मिळाली. तेव्हा राजांची पंगत रोज. महाराज राजगुरू, पंक्तीला 100 टाळकरी वगैरे, असे सुंदर जेवण तुम्हाला काय सांगू. हो 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 हो. पंगत कशी होती माहिती आहे तुम्हाला. हो, काय तर राजाची जुना काळचा तो स्टेट, ते फलटण 84 त्याला म्हणतात. मग खीर काय, अमकं काय, तमकं काय, कालवणं काय, आणि त्याच्यामध्ये एक पांढरी पाण्याची वाटी ठेवलेली होती. ते आमच्यातला एक सोबदार होता, त्याला कळे नसते काय ते पहिलं पिऊन टाकलं, संपून टाकलं. म्हणला गुलाबाचं सरबत दिसतंय बरं का. ते काय होतं माहिती आहे का, अनेकांना माहिती असेल पण नसेल सुद्धा. बासुंदी खाल्ल्यानंतर आमटीत हात घालायचा आणि पुन्हा बासुंदीत घालायचा, तो तवंग बासुंदीवर येतो. तेव्हा कालवणातला हात बासुंदीत घालण्यापूर्वी ते गुलाब पाणी भरून ठेवलं, त्याच्या हात धुवायचे आणि मग डोका मारायचं. अवघड आहे, याला राजेशाही जेवण म्हणतात. आता असं जेवण काय तुम्हाला सांगू, 8 दिवस एवढे जेवले. आमचा तो चौबदार आपल्या गावी गेला. संध्याकाळची वेळ होती. बायकोला म्हणला, हाय का काही घरात.
ते म्हणली राजाच्या घरी गेला होता का भिकाऱ्याच्या घरी गेला होता, कोणाच्या घरी गेला होता हा? हां, अगदी वसवस करताय, बोलू नकोस म्हणला, टोपल्यात काय आण. काय सांगू तुम्हाला, चोपड्यात ज्वारीच्या भाकरी होत्या सकाळच्या, जरा कडक झाली, अशी कुस्करली, असं तेल घातलं, काळं तिखट कांदा घेतला, कण ती चिंगळी अशी उडत गेली पुढे. काय म्हणतात त्याला माहिती आहे का? हे सुद्धा माहिती पाहिजे काय म्हणतात ते. तुम्हाला असा कांदा फोडला तुम्हाला सांगू, आणि जेव्हा ते खाऊन 3-4 भाकरी आणल्या, म्हणला हा आज जेवलो. आता याला काय म्हणावं? आता एवढा आम्ही अमृत अनुभव सांगतोय, काय बाबा महाराज सांगतात ते दृश्य काय अदृश्य काय. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणून जरा थोडंसं मी चटणी कोशिंबीर एवढ्या करता होतो, उद्या यावं म्हणून. नाही तर नुसती जर अध्यात्माची भाषा केली, आता कळलं का काय प्रगट होतं? वस्तू त्याच असतात, पण प्रत्येक बाईला तुम्ही बटाटे द्या, वस्तू त्याच द्या, पण गॅरंटेड तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या भाजीची रुची निराळीच असणार. कोणाची कच्ची तरी राहील, कोणाची जास्ती तरी शिजेल, कोणाला मीठ तरी जास्ती होईल, कोणाला हळद तरी जास्ती होईल, कोणाची मोहरी ओढलेलीच नसेल, दाताखाली कचकच लागेल. तुम्ही म्हणाल एवढी तुम्हाला कशी माहिती आहे? अमृतानुभव सांगणाऱ्याला ही सगळी माहिती असावी लागते. कळलं का तुम्हाला? ही सगळी माहिती असल्याशिवाय अमृत अनुभव येणार नाही. तुम्हाला काय वाटतं फक्त प्रवचनाकरता अमृत अनुभव आहे का? अमृत अनुभव हे जग आहे, अमृत अनुभव हे जीवन आहे, तर प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये त्याचा अनुभव आहे. म्हणून ते कसं सांगतायत बघा, एवं अद्वैताची दृष्टी देखी जे नाही हे द्वैत सृष्टी, म्हणून निरोधाची गोष्टी मोडून गेली. वा, सर्व अद्वैत आहे, सर्व तोच नटला हे कळल्यानंतर आता याचा निरोध केला पाहिजे, याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे, हा प्रश्नच मिटला. विषय तो त्यांचा झाला नारायण. विशिष्ट लेवलपर्यंत हे सोडून दे, ते सोडून दे, ते सोडून दे, तो सोडून दे, हे कर, ते कर, ते कर, नाही. बघा कसं, म्हणून निरोधाची गोष्ट मोडून गेली. आता काहीतरी आवरून धरावं, हे खाऊ नये, ते खाऊ नये, नाही, निरोध संपूर्ण झालं, संपलं. ती दिसे द्वैताचा छंदू परी कशी उमटे अभेदू, एवं देहाकृती तत्व विशदू दाखवून गेला. देह आकृती संपली, सगळा तोच नटलेला आहे. आता इंद्रिय आवरायची नाहीत, कारण आवरण्याच्या न आवरण्याच्या पलीकडे गेली. माझं बोलणं कळलं का? आवरण्याच्या न आवरण्याच्या पलीकडे गेली. जेथे जेथे माझी दृष्टी जाईल तिथे प्रभू दिसल्यानंतर इंद्रिय आवरायचा कुठे प्रश्न आला? माझं बोलणं कळलं का? हां, जेथे जेथे माझी दृष्टी जाईल तिथे कोण आहेस? कोण आहे? तू नटलायस. आता तू नटलाय म्हटल्यानंतर काय प्रश्न आहे? काय आवरायचं? चला समजेल असा दृष्टांत, हे सुस्त म्हणून सांगायचं, दुसरं काही नाही. आता इथे पुरुष आहेत, बायका आहेत, बसलेल्या आहेत. नवरा येऊन बसला होता, बाई मागून आली. नवराच बसला होता म्हणून चटकन त्या शेजारी जाऊन बसली. दुसरा असता तर इकडे तिकडे बघितलं असतं का जागा कुठे रिकाम आहे का? बरोबर आहे ना? अहो म्हणले तुम्ही जाऊन चटकन तिथे कशा? अहो म्हणले ते बसले तेच होते माझे, मला काय ते त्यांच्या शेजारी बसायला काय विचार आहे? करायचं काही कारण आहे का? त्यांना धक्का लागला म्हणजे मला धक्का लागला, मला धक्का लागला म्हणजे त्याला धक्का लागला, ते आणि मी एकच आहे. माझं बोलणं कळलं का? हां, आता इथे शेजारी बसायचं का न बसायचं हा प्रश्नच नाही, कारण दुसरं कोणी नाहीच आहे. दुसरं कोणी असेल तर मागचा बाक रिकामा आहे का खाली बसायचं? इथे तोच आहे म्हटल्यानंतर ह्याच्या शेजारी का त्याच्या शेजारी बस, तसं प्रभूच नटला आहे हे एकदा निश्चित झाल्यानंतर पुन्हा इथे का तिथे, हे सोडू का हे धरू, नको सांडू अन्न नेकू सेवन, चिंती नारायण सर्वभोगी. अरे त्याच्याकरता अन्न टाकायची गरज नाही, वनात जायची गरज नाही, घरामध्ये राहून म्हणजे अनुभवाच्या घरामध्ये राहून त्याची प्रतीती घेता येते. म्हणून महाराज दिसे द्वैता अहो आपुल्याचे निविलासे, या भेदाचेही मिशे न मोडो निमांडला असे अभेद. आपल्यातला विलासच द्वैत रूपाने प्रकट झालेला आहे.
एक लक्षात ठेवा, परमार्थ केव्हा कळसाला पोचला. ज्ञानोबारायच्या शब्दात सांगू का, तृप्ती भुकेली काय करू माये. ज्ञानोबाराय म्हणतात माझी तृप्तीला भूक लागली. काय मजा आहे बघा. मी तृप्त झालो असं नव्हे, तृप्तीला वाटू लागलं की पुन्हा पुन्हा तृप्त व्हावं, पुन्हा पुन्हा तृप्त व्हावं, पुन्हा पुन्हा तृप्त व्हावं. म्हणून मठ्ठ्याचा एक ग्लास घेतला. वा वा, देऊ का? आता म्हणताय तर द्या. माझं बोलणं कळलं का? म्हणजे पहिला ग्लास घेऊन वा म्हटला, इथे तृप्तता झाली, पण तितक्यात वाढणार आल्यानंतर तृप्तीला भूक लागली. चला अजून एक घेऊन पुन्हा तशीच अवस्था बघू. तृप्ती भुकेली काय करू माये. तसं अमृतानुभव त्यांना कळेल की जे तृप्त झाले तर त्यांची तृप्तीला भूक लागली, असातला भाग आहे. म्हणून द्वैत जसेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. ओळगे आपण चालत येत अद्वैत, भेदू तव तव दूना भेदासी. म्हणून पुन्हा मागे जातो. 50 प्रकार असलं तरी शेवटी एकच जेवण उत्तम झालं. प्रकार 50, एकच शब्द. काय शब्द? काय कसं काय? उत्कृष्ट जेवण झालं. उत्कृष्ट जेवण झालं म्हणजे 50 प्रकाराला एका शब्दात गुंडाळून टाकलं. जेवण उत्तम झालं. 50 प्रकार हे द्वैत आणि एका शब्दात सांगितलं गेलं हे अद्वैत. म्हणून द्वैत तसेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव दूना भेदासी. म्हणून ज्ञानोबाराय इथे म्हणाले, अगा लाधली आस्वानुभोकण, जे काही द्वैतभान ते अद्वैतीचे आपण आतले असे. जे काही द्वैत दिसतंय ते अद्वैताचीच प्रतीती आहे. चला आता मी जे काही तुम्हाला सांगतोय बरं का, हे माझ्या आत जे काही आहे तेच बाहेर प्रगट होतंय ना. माझ्या आतच जर नसेल तर बाहेर कसं प्रगट होणार? एक लक्षात ठेवा. आता इथे माझं प्रवचन ठेवलं. या कोपऱ्याला अशोकराव, इकडच्या कोपऱ्याला महेश, पलीकडे आप्पा, इकडे रासने, अजून 2-3 ट्रस्टी आणि बाकी सगळं रिकामं. काय बाबा महाराज कसं काय प्रवचन? आता काय ठीकच आहे. तुम्ही म्हणाल लवकर आटपता आलं तर बघा, महिन्याचा कार्यक्रम ठेवलाय पण महाराज तुम्हालाही त्रास नको, 15 दिवसात गुंडाळा. एका दिवशीला मुंगीला शिरायला जागा नाही, पुढच्या वर्षीचं आमंत्रण. मी काय म्हटलं? मुंगीला शिरायला जागा नाही, रोज 1 महिना एवढा फुल हॉल भरतो. भेद जास्ती आहे, अंगणामध्ये द्वैत आहे. जेवढा समाज जास्ती तेवढा सांगणाऱ्याला उल्हास. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. आणि असा तसा श्रोता येत नाही. ज्यांनी जवळजवळ काही काही मंडळी अशी असतील की माझा ऐकताना तिशीत होते, ऐकायला सुरुवात, आता 61 झालेली माझ्याकडे इथे असतील. मग आता इतक्या वर्ष ऐकणारी माणसं केव्हाही रसिकतेनेच ऐकणार. मग असा श्रोता, मी तुम्हाला गंमत म्हणून किंवा मोठे म्हणून समोर सांगत नाही, हा जो वर्षातला अध्यात्माचा कार्यक्रम होतो असा श्रोता कुठे पुण्यात जमत नाही. अध्यात्माकरता, गाण्याकरता जमेल, सगळ्याकरता जमेल, पण ज्ञानेश्वरी कीर्तनाकरता हे वैशिष्ट्य आहे. हे बाबा महाराज किंवा कोणाचं वैशिष्ट्य नाही, पांडुरंगाची आणि गणरायाची कृपा आहे. गणरायाला हे वाटतं की या लोकांनी माऊलीची ज्ञानेश्वरी ऐकावी, या लोकांनी अमृतानुभव ऐकावा, म्हणून तुम्हाला यावंसं वाटतंय. नाही तर ते म्हणलं काय आता ऐकायचं आहे. काय काय म्हणतात आम्ही की नाही सगळ्याचं ऐकायचं म्हणून मी आता येत नाही. बरं छान, आम्ही त्यांचं ऐकलं, त्यांचं ऐकलं, त्यांचं ऐकलं, त्यांचं ऐकलं. दुसरी म्हणाली किती जरी ऐकलं तरी आम्हाला लोक ऐकण्याची भूक भरत नाही. हे बरोबर आहे. पूर्वी तर मला सांगा ती लांब लचक वेणी, मग ते लावतात अलीकडे, तसं काही नाही, काही नाही. अलीकडे तुम्हाला जसा पाहिजे तसं, केस नसले तरी एवढा चुपका पुढे येतो. घोड्याची तरी शेपटी आणायची.
आहे ते सांगितलं मी. त्याला नाव चांगलं आहे, गंगावण. आता मला सांगा, असं करून ती शोभा वाढवायची. महाराज म्हणतायत, अरे लगड जमत नाही, नुसतं नसतं अद्वैत असून जमत नाही, द्वैत तसेच्या अंगणामध्ये त्याची शोभा बघा. मग सगळ्याजणी हार काय, अमकं काय, बाई भाग्याची बाई, काय तुझा योग, काय तुझ्या अंगठ्या. हां, ती म्हणली अंगठी साधी नाही, डिझायनर अंगठी आहे. सध्या प्रत्येक गोष्टी डिझायनर. मगाशी मी बोर्ड वाचलं, डिझायनर खाणं. येतानाच बोर्ड वाचला, डिझायनर खाणं. मला काही कळलं नाही त्याच्यात. कशाचे डिझायनर? काय 3 तुकडे डोळ्याचे आणि डिझायनर नाही कळलं? अहो, मधला लाल पट्टा तर पलीकडचा हिरवा, इकडचा काळा, असे 3 तुकडे जोडायचे. जे पूर्वी बायका गरीबाच्या फाटलेला भाग काढून 3 तुकडे जोडून करायचे, ते असे 3 तुकडे जोडले म्हणजे डिझायनर साडी. आमची नात परवा नेसली होती, ती आली नाही म्हणून सांगितलं बरं का मी आज. ते काय बाप्पा तुम्ही काय, तुम्हाला कळतं ना बोली प्रवचन झाल्यानंतर. पण आता पोचवणारे बरेच आहेत तिला, तेव्हा काय हरकत नाही. मी तिला म्हटलं, अगं काय हे तुकड्या तुकड्याचं नेसतेस काय? बरं, आमची सूनसुद्धा तशीच नेसते. ती निघाली होती अशीच होती. मी म्हटलं हे असलं माझ्यावर नेसून यायचं नाही, नीट चांगलं नेस. काय तुकडे 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 तुकडे. अहो, इथला भाग निराळा, तो इथलं भाग निराळं, म्हणजे ते कळतच नाही काय भानगड आहे. आणि असं काहीतरी करणं आम्ही डिझायनर. इथे फाडून घ्यायचं, डिझायनर. काय पांढरं पांढरं करून घ्यायचं पॅन्ट, डिझायनर. काय मला काही कळत नाही. मी कबूल करतो की मी तुमच्या या काय म्हणतात तुमच्या आमच्यामध्ये कशाचं अंतर. अहो, कशाचं अंतर? अहो, तुमची पिढी निराळी, आम्ही अहो पिढीचं अंतर, पिढीचं अंतर तुमच्या आमच्यामध्ये. तेव्हा तुम्हाला त्यातलं कळणारच नाही हे काय आहे ते. कराय 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 काय. हां, म्हणून कशा करता येते सांगितलं, जितकं द्वैत जास्ती हां तितकी मजा जास्ती.